माझ्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर सकाळी तारक मंत्राचा जप लावून मी माझं घरातले कामं सगळे उरकून घेतले। त्यानंतर मी माझं उंबरठा पूजन करून घेतला सर्वात आधी, कारण की उंबरठा पूजन केल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे नेगेटिव्ह एनर्जी जी असते ती प्रवेश करत नाही। घरात नेहमी लक्ष्मी नांदत असते। त्याचबरोबर संक्रांतीला या उंबरठा पूजनला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। असं म्हटलं जातं की आपलं दार नेहमी सुटसुटीत ठेवावं, तेव्हा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी एकदम छानपणे प्रवेश करते। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि सचिन आणि शिवचरण चालले आहेत महादेवाच्या मंदिरात। दर सोमवारी सचिनचा रुटीन असते महादेव मंदिरात जाण्याचा। त्याचबरोबर आज सुट्टी होती संक्रांत निमित्त, म्हणून आज छानसा दिवस आमचा खूप छान स्पेंड झाला, म्हणून मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे। थोडक्यात तुम्हाला शेअर करण्यापुरतंच केलं। आणि आता मी तिळाची चपाती करणार आहे, तीळ गुळाची चपाती करणार आहे। माझ्या फ्रेंडनी मला सजेस्ट केलं होतं काल पुरणपोळी करण्यापेक्षा तिळाची चपाती करून बघ, असं पण मान आहेच। आता आमटी करायला डाळ नाही म्हणून मी केली बटाट्याची भाजी। तर आता करत आहे तीळ गुळाची चपाती। तर आता आपण रेग्युलर जशी पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने तीळ गुळाची चपाती करायची। आता तीळ गुळाची चपाती करण्यासाठी ऑलरेडी माझ्याकडे लाडू बनलेलेच होते, त्यामुळे मला फार काय अवघड गेलं नाही, जास्त वेळ पण लागलेला नाही। त्याचबरोबर आता मी चपाती तर लाटून घेतलीच मंडळी, पण मला म्हणजे इतक्या गडबडीमध्ये सुचलंच नाही की आपण ते चपाती भाजताना पण शूट करायचं आहे, तर ते राहूनच गेलं। असो, आता ताट वाढून घेत आहे। पहिला देवाला नैवेद्य दाखवला, म्हणजे नैवेद्याचं ताट आता बनवून घेत आहे आणि सचिन घरी आहे म्हणून तोच नैवेद्य दाखवणार, अदरवाईज तो नसतो त्यावेळेस मी नैवेद्य दाखवत असते। बाकीच्या उरलेल्या चपात्या मी करून घेतल्या। वैशूला गोड आवडत नाही म्हणून तिला मी साधी चपाती केली आणि आमच्यासाठी गोड चपाती केली। तर मंडळी सकाळी एकदम घाई गडबडीमध्ये पूजा आटपली आणि ह्या ठिकाणी नैवेद्य दिलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि मला तयार व्हायला वेळच मिळाला नाही, इवन मी कानातले सुद्धा घातलेले नाही। आता पटापट घरातलं खूप पसारा पडलाय, मी ब्लॉग केला नाही आज जास्त काही शूट, खूप पसारा होता आणि म्हटलं चला आता संध्याकाळी काही असेल तर ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर। कुठली साडी नेसायची आहे ह्याच्यापासून मला प्लॅनिंग करावं लागेल, बघूया काय काय होते। जर काही नटले बिटले तर पुढे व्हिडिओ अटॅच करेलच। चला तर मग अगदी मी 10 मिनिटामध्ये म्हणजे 10 मिनिटाच्या आतमध्ये मी तयार झाले होते। केसांसाठी 5 ते 7 मिनिटं लागले आणि ते सोडून मी 10 मिनिटात तयार झाले। तर हे सगळं कसं मी केलेलं आहे त्याचा मी फुल व्हिडिओ केला आहे, तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल, कारण आजचा व्लॉग खूप मोठा झाला असता। आणि असं पण मी आता रात्री 1 वाजता हा व्हिडिओ एडिट करते, म्हणजे उद्या तुम्हाला 12:30 वाजता बघायला मिळेल। तर असा लाईट मेकअप मी केला, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा। आणि ही जी वेणी बघताय ना, तर मी आत्ता माझ्या केसांवर इतकं प्रेम करायला लागली आहे ना, मला ती कमेंट आली होती ऐश्वर्याची, तर त्या कमेंटमुळे मी लिटरली माझ्या केसांवरती जबरदस्त प्रेम करायला लागले। थँक्यू सो मच डिअर। तर अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे। तुम्हाला माझा लुक कसा वाटतोय मला नक्की सांगा, नक्की नक्की नक्की। तर आता ही जी साडी तुम्ही माझ्या अंगावर बघता ही माझ्या भावाच्या लग्नातली प्युअर कांजीवरम साडी आहे आणि माझं नवीन गंठनचा व्लॉग मी तर आधी पोस्ट केलेला आहे, तर तो पण नक्कीच बघा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल। नवीन गंठन आहे माझ्या नाकामध्ये घातलेली आहे मी बाणूची नथ, ज्यावेळेस मला माझी वैष्णवी झाली होती त्यावेळेस माझ्या आईने मला केली होती। माझा मेकअप लुक मी शेअर केलेला आहे तुम्हाला, आय होप तुम्हाला आवडला असेल। फारच बेसिक होता, म्हणजे फारच लाईट मेकअप होता, एकदम झटकीपट तयार व्हायचं असेल असं हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी किंवा असंच फंक्शनला कुठलं जायला, तर तो लुक मी शेअर केलेला। आणि अचानक मोमेंटला जर काही गोष्टी ठरतात तर त्यावेळी आपल्याला तयार व्हायचं असतं, तर अशा वेळी आपण असं तयार होऊन नक्कीच बाहेर जाऊ शकतो। आणि दिवसभर सगळ्यांचे स्टेटस मी पाहत बसलेले, सगळ्या बायका मस्त मंदिरामध्ये जाऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम करत होत्या। कुठेतरी मला असं वेगळंच फील झालं की यार आपण आता महाराष्ट्रामध्ये नाही, आणि तर थोडंसं असं इमोशनल फील झालं आणि मी खूप सारे स्टेटस बघणं सुद्धा टाळले आजचे। पण फायनली संध्याकाळी आमचं ठरलं की आम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रात जाणार आहोत। तर आम्ही गुजरातमध्ये म्हणजेच अहमदाबादला स्वामी समर्थ यांच्या केंद्रात चाललो आहोत। तिथे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे, तर सर्वात पहिला हळद कुंकू लावते, म्हणजे पूर्णपणे हळद कुंकूचा कार्यक्रम झाल्यासारखंच मला वाटेल।
आणि केंद्रात चालली आहे. केंद्राचा फुल व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे, म्हणून मी आज काही शूट करेल असं मला वाटत नाही. तर जाऊन तिथे हळद कुंकू लावते आणि बायका दिसल्या की 5 बायकांना पण हळद कुंकू लावून वापस घरी येणार. तर तुमची संक्रांत कशी झाली मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर संक्रांत प्रॉपर पद्धतीने आमच्या गावीच पूजली आहे. माझ्या सासूबाईंनी त्यांनी मला सांगितलं होतं की तू बिलकुल टेन्शन घेऊ नको, देवाचा आपल्यावरती आशीर्वाद आहे, तू फक्त आशीर्वाद माग, बाकीची पूजा मी करते. म्हणजे हे असते सपोर्ट जर रियालिटी बघितली तर. आणि मला ही वस्तू इथे मिळणं पण अवघड होतं. पण मी आता वाण देणार आहे बायकांना. तर पहिला वाण द्यायचा काय, तर म्हटलं आपण गजरापेक्षा जास्त आपण काय देऊ. गजरा एक म्हणजे सौभाग्याचं म्हणतात ना, आपलं एक लेणं असतं, त्याच पद्धतीने गजरा पण तेवढाच महत्त्वाचा असतो. आपण रेणुका आईला गेल्यानंतर पहिला गजरा वेणी चढवतो, म्हणून मी गजराच घेतला आणि खूप छान वाटलं हे घेऊन. आणि केंद्रात आले. केंद्रामध्ये जे सेवेकरी असतात त्यांच्यासाठी इथं हे घर आहे. तर त्या आहे कर्नाटकाच्या. तर त्यांना मी पहिला म्हणजे देवीला हळद कुंकू लावून त्यांना वाण दिला आणि त्यानंतर मी ह्या ताईला वाण दिला. तर छान वाटलं खूप. त्या पण मला म्हटल्या की आपल्यासारखं इथे असं काही नसते, पण तुम्ही आलात आणि इतकं छान म्हणे गजरा दिला. इंडस्ट्रियल एरियामध्ये गजरा म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. तर उद्या सकाळी पूजेला मी नक्कीच घालेल म्हटल्या त्या. माझ्या मनाला जी शांती मिळाली ना बायकांना वाण देऊन, मला खूप छान वाटलं. हळद कुंकू लावून असं फील झालं की नाही ठीक आहे, आपण आता महाराष्ट्राच्या बाहेर जरी असलो तर लोक अंडरस्टँडिंग आहे, त्यांना आपण सांगितलं की त्या समजून घेतात. गोष्टी इतक्या फटाफट होत होत्या ना की मला पदर घ्यायचं लक्षातच राहिलं नाही. आता ह्या आहेत गुजराती, तर ह्यांना माहिती नव्हतं की मी काय करते, पण मी त्यांना सगळं समजून सांगितलं महाराष्ट्रीयन कल्चर काय आहे, मी कुठली आहे काय आहे. त्यांना पण खूप छान वाटलं मला भेटून. त्यांना पण वाण दिलं मी, खूप मस्त वाटलं. आणि इतके लोक माझ्याकडे एकदम सरप्राईजली असं पाहत होते ना. आणि आता आम्ही आलो आहोत अटल ब्रिजला. अहमदाबादचं फार असं हॉटेस्ट पॉईंट आहे हा. तर एकदम फेमस आहे. तिथे आल्यानंतर आम्ही थोडंसं स्नॅक्स खाल्लं आणि मुलांनी ज्यूस पिलं, मिल्कशेक पिलं, वैशूनी गार्लिक चीज ब्रेड खाल्ला आणि थोडंसं एन्जॉय केलं. म्हटलं आम्ही आता सुट्टीच आहे आणि खूप लोक होते, पण त्यात आणि ना एकदम वेगळं म्हणजे मला तर असं वाटत होतं की काय आपण काय तर कुठल्या वेगळ्याच जगातनं आलो आहे की काय. म्हणजे इतकेच लोकांचे रिॲक्शन्स होते माझ्याकडे बघून, पण मला भारी वाटत होतं की आज चला लोकांना हे तर माहिती आहे की भाई आपण महाराष्ट्रीयन आहोत, कारण नथ घातलेली आहे, कुंकू आहे कपाळाला. ते बघून त्यांनी खूप छान असं रिॲक्शन देत होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पहाच, एकदम असे लोक पलटून पलटून बघत होते माझ्याकडे. मंडळी आम्ही पुन्हा एक वेळा फ्लावर शो बघायला आलेलो. आता घरी चाललोय. तर जवळपास इतके लोक होते, इथे प्रचंड गर्दी होती आणि पब्लिक रिॲक्शन तर तुम्ही विचारूच नका. म्हणजे एकदम सरप्रायझिंग वाले पब्लिक रिॲक्शन मला पाहायला मिळाले. असं काही प्लॅनिंग नव्हता यायचं, जर यायचं असतं तर मी एवढं काही घालून आलेच नसते. तर असो, चला आता घरी चालले. आय होप तुम्ही माझा ब्लॉग एन्जॉय केला असेल. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा तुम्हा सर्वांना एक वेळा आमच्या सर्वांकडनं मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.